विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत केमिस्ट्रीमध्ये. तो म्हणजे आयोनिक इक्लिब्रिया. आयोनिक इक्लिब्रिया हा जो चॅप्टर आहे जवळपास 3 ते 4 मार्काचा याला वेटेज असणार आहे बोर्ड एक्झाममध्ये. तर आयोनिक इक्लिब्रिया हा चॅप्टर जो आहे तो 11मधील केमिकल इक्लिब्रियम या चॅप्टरशी याचा बराचसा समन्वय आपल्याला आढळून येतो. तर त्यामध्ये आपण काही रिॲक्शनचे टाईप्स पाहिले होते. त्या रिॲक्शनच्या टाईप्समध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन, एंडोथर्मिक रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शन, इरिव्हर्सिबल रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन, त्याचबरोबर केमिकल इक्लिब्रियम, इक्लिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय, ह्या साऱ्या गोष्टी परत एकदा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी या चॅप्टरसाठी रिवाईज करणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला एक्झोथर्मिक रिॲक्शन, एंडोथर्मिक रिॲक्शनचा प्रकार जो आहे तो आपल्याला 10थमध्येच बऱ्यापैकी माहिती आहे. तर एक्झोथर्मिक रिॲक्शन एंडोथर्मिक रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शन, irreversible reaction, rate of reaction. सुरुवातीला मेनली हे 5 आपण प्रकार बघूया. व्हॉट अबाउट एक्झोथर्मिक रिॲक्शन? अ केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज इव्हॉल्ड इज कॉल्ड एज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्ड होते त्या रिॲक्शनला आपण म्हणतो आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. देन व्हॉट अबाउट एंडोथर्मिक? सिम्पल कन्सेप्ट आहे. अ केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब, हीट या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली जाईल त्याला आपण म्हणतो आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. नंतर आपण बोलूया आता रिव्हर्सिबल रिॲक्शनकडे. रिव्हर्सिबल रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये पहा, a reaction in which the product of the reaction react with one another can give back the reactants under the same or different condition, then such reactions are called a reversible reaction. म्हणजेच केमिकल रिॲक्शन्समध्ये product of the reaction react one another can give back the reactants under the same or different condition. Okay, that is our reversible reaction. Then irreversible reaction, reaction in which reactant convert into the product under any condition and does not convert back into the same reactant. म्हणजे वन वे रिॲक्शन असेल, प्रॉडक्ट एकदा फॉर्म झाला आहे तर परत त्या ठिकाणी तो रिव्हर्स होऊन त्या ठिकाणी रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट होणार नाही. दॅट इज अवर इरिव्हर्सिबल रिॲक्शन. नाव व्हॉट अबाउट द रेट ऑफ रिॲक्शन? ह्या काही सिम्पल कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरसाठी मेमोराईज करणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. रेट ऑफ रिॲक्शन, द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट कंझ्युम और द नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म पर युनिट टाइम इज कॉल्ड द rate of reaction. बघा, number of moles of reactants consume or the number of moles of product form per unit time is called the rate of reaction. पुन्हा वेगळ्या भाषेत आपल्याला याला सुद्धा आणखी एक डिफाइन करता येईल. the change in the concentration of reactant or product in unit time, that is change in a concentration of reactant on product. बघा, change in the concentration of reactant or product in a unit time, that is change in the concentration of reactant or product, reactant or product in unit time.
कॉल्ड आवर रेट ऑफ रिॲक्शन. ओके, ह्या सगळ्या बेसिक टर्म्स आपल्याला या चॅप्टरसाठी काही महत्त्वाच्या आहेत त्या डिफाईन करता आल्या पाहिजे. तर यानंतर आता आपल्याला याच्याशीच समन्वय साधणारा पार्ट म्हणजेच केमिकल इक्विलिब्रियम. हा केमिकल इक्विलिब्रियम आपल्याला या ठिकाणी परत या ठिकाणी स्टडी करायचा आहे. व्हॉट अबाउट केमिकल इक्विलिब्रियम? केमिकल इक्विलिब्रियम म्हणजेच काय लक्षात घ्या. केमिकल इक्विलिब्रियममध्ये आपण बघूया आता केमिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं आहे. ओके, chemical equilibrium, a state of chemical reaction at which the rate of forward reaction equals to the rate of backward reaction. A state of chemical reaction, the state of chemical reaction in at which the rate of forward reaction is equal to rate of backward reaction. Backward reaction. This is all about the chemical equilibrium. Next, that is equilibrium constant. पुढचा पार्ट आपल्याला माहित असायला पाहिजे. व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला या ठिकाणी आपण डेसिग्नेट करतो आहे KC, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता पुढे बघूया आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला डिफाइन करायचं आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट equilibrium constant, that is the ratio of rate of backward reaction to the rate of forward reaction at constant temperature is called the equilibrium constant. Okay, बघा equilibrium constant आपण या ठिकाणी लिहूया. the ratio of rate of backward reaction to the rate of forward reaction at constant temperature, that is our KC. Okay, called the equilibrium constant, the ratio of rate of backward reaction to the rate of forward reaction, that is our KC. KC, that is our equilibrium constant. chemical equilibrium, equilibrium constant या सर्व गोष्टींचं आपल्याला या ठिकाणी युटिलायझेशन करायचं आहे. परत एकदा केमिकल इक्विलिब्रियम मी सांगतो आहे. अ स्टेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट विच द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल्स टू द रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. दिस स्टेट ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड द केमिकल इक्विलिब्रियम. ओके, नाव आता रेट ऑफ रिॲक्शन आपण याआधी पाहिलेलं आहे. रेट ऑफ रिॲक्शन
वर काही फॅक्टर्स अफेक्ट या ठिकाणी होणार आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. चॅप्टर स्टार्ट करण्याच्या पूर्वी ह्या काही बेसिक टर्म्स आपल्याला जर समजले तर नक्कीच सोपं जाईल. आता आपल्याला बघायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. त्याआधी आत्ताच आपण पाहिलं होतं की रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय. रेट ऑफ रिॲक्शन दॅट इज what is the rate of reaction? The change in the concentration of a reactant or product in unit time, that is our rate of reaction. आता यावरच काही फॅक्टर्स अफेक्टिंग आपल्याला बघायचे आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शनवर कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतील तर त्यामध्ये फॅक्टर्स बघूया आपण. रेट ऑफ रिॲक्शनवर काही फॅक्टर्स अफेक्ट करतील. दॅट इज फर्स्ट टेम्परेचर, another one that is the nature of reactant. Next, that is concentration. Fourth one, that is catalyst. आता हे चार फॅक्टर्स अफेक्ट करतील फॉर द रेट ऑफ रिॲक्शन. फर्स्ट वन दॅट इज अवर टेम्परेचर. when the temperature increases generally the rate of reaction increases. टेम्परेचर जसं वाढत राहील तसं या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा इन्क्रीज होत राहील. इफ टेम्परेचर increases rate of reaction is also increases. Okay, now nature of reactants. Nature of reactants मध्ये बघा, if the molecules of reactants are free to move, reactants मधले molecules जर free to move असतील then effective collision will be possible. At that time the effective collision will be possible and thus the ratio of reaction will increase. म्हणजे या ठिकाणी molecules are free to move. If the molecules are free to move then effective collision will be possible. त्या ठिकाणी effective collision possible असेल and thus the rate of reaction will increase. आणि रिॲक्शनचा रेट सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होताना आपल्याला दिसेल. ओके, नेक्स्ट दॅट इज कॉन्सन्ट्रेशन. Concentration, what about concentration? As the concentration of reacting molecule increases, effective collision is also increases. Okay, now catalyst. In the presence of catalyst the rate of reaction is increases. We know very well catalyst are the substance which do not take part in the reaction but only increase the rate of reaction. रिॲक्शन मध्ये भाग न घेता तो रिॲक्शनचा रेट जो आहे तो वाढवतो आहे. इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट द रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो इन्क्रीजेस. वी नो व्हेरी वेल. ओके, या सगळ्या केमिकल रिॲक्शन्समधले आपण काही पार्ट्स या ठिकाणी बघितले. तर आता मूळ आपण सुरुवात या ठिकाणी आयनिक इक्विलिब्रियममध्ये पाहणार आहोत. तर एक्झॅक्टली जर आपण चॅप्टरचं नावावर स्टडी जर केला तर आयोनिक इक्विलिब्रिया. आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजेच नेमकं काय. आता त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आपण आत्ताच पाहिल्या. त्यामध्ये केमिकल इक्विलिब्रियम बघितलं, रेट ऑफ रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शन, इरिव्हर्सिबल रिॲक्शन, त्यानंतर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पण बघितलेलं आहे आपण. त्याचबरोबर काही फॅक्टर्स बघितले रिॲक्शन रेटवर. रेट ऑफ रिॲक्शन्सवर काही फॅक्टर्स अफेक्ट करतात ते बघितले. त्यामध्ये टेम्परेचर, नेचर ऑफ रिॲक्टंट्स, कॉन्सन्ट्रेशन, देन कॅटलिस्ट वगैरे. तर आता आपण केमिकल इक्विलिब्रिया. व्हॉट अबाउट केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे नेमकं काय. तर बघा, द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल इन द सोल्युशन इज कॉल्ड एज
आयोनिक इक्विलिब्रिया. आयोनिक इक्विलिब्रिया चे रितसर आपल्याला या ठिकाणी डेफिनेशन करता येईल. आयोनिक इक्विलिब्रिया आयोनिक इक्विलिब्रियम बघा. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. इक्विलिब्रियम बिटवीन ions and unionized molecules in solution, okay, is called as ionic equilibrium. आता स्पेशली यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तर आधी आपण पाहिलं होतं. त्यामध्ये आता नेमकं आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह या चॅप्टरचे कळाले पाहिजे. तर त्यामध्ये काही आयोनिक सोल्युशन्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहे. काही इलेक्ट्रोलाइट्स आपल्याला स्टडी करायचे आहे. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे नेमकं काय, इलेक्ट्रोलाइटचे एक्झॅक्टली क्लासिफिकेशन कसं आहे, त्यानंतर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट हे पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पुढचा पाठ पहा. त्यामध्ये आपण आता पाहणार आहोत सबस्टन्समध्ये इलेक्ट्रोलाइट्स. व्हॉट अबाउट इलेक्ट्रोलाइट्स? व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट्स? Electrolytes, the substance which give rise to ions which dissolve in water. वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर जो पदार्थ आपल्याला आयन्स या ठिकाणी देतो आहे, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे त्याचं डिसोसिएशन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला आयन्स मिळतील. नाव दुसरा पार्ट तो म्हणजे आहे नॉन इलेक्ट्रोलाइट्स. नॉन इलेक्ट्रोलाइट्स मीन्स विच डज नॉट गिव्ह द आयन्स व्हेन इट डिझॉल्व इन वॉटर. एखादा पदार्थ आपल्याला आयन्स जर देत असेल वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइट्स. आणि त्यानंतर नॉन इलेक्ट्रोलाइट्स which does not gives ions when dissolved in water, we do not ionize. ओके. आता या इलेक्ट्रोलाइटमध्ये पुन्हा दोन पार्ट्स या ठिकाणी पडतात. एक आहे आपला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा आहे वीक इलेक्ट्रोलाइट. आता बघा, इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज. एक असा घेऊया आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा आहे आपला वीक इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये डिफरन्स बघा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये द इलेक्ट्रोलाइट्स आयोनाइज कम्प्लिटली और ऑलमोस्ट कम्प्लिटली आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता काही इलेक्ट्रोलाइट्स कम्प्लिटली आयोनाइज होत असतील, दे आर कॉल्ड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे, लाईक NaOH आहे, KOH आहे. ओके. नाव इन केस ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, द इलेक्ट्रोलाइट्स विच डिसोसिएट टू स्मॉलर एक्सटेंट इन ॲक्वियस सोल्युशन. स्मॉलर एक्सटेंटमध्ये या ठिकाणी वीक इलेक्ट्रोलाइट जे ते डिसोसिएट होतील, दे आर कम्प्लिटली डिसोसिएट. ओके. जनरली weak acid, weak bases belong to this weak electrolytes. Okay. Now electrolyte are two types, strong and weak. In case of strong electrolyte, they are completely ionized. For example, strong acid, strong bases. In case of weak electrolyte, they are dissociate in smaller extent. Examples
weak acid, weak bases generally. Okay, now we comes on another point, that is our degree of dissociation. There, what is degree of dissociation? डिग्री ऑफ डिसोसिएशन का आपल्याला आता या ठिकाणी पडायचा आहे. पुढचा पॉईंट जो आहे आपला तो डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन degree of dissociation, it is designated by symbol alpha. अल्फा ने आपण त्याला दर्शवतो आहे. The degree of dissociation of an electrolyte is defined as a fraction of total number of moles of the electrolyte that dissociated into its ions when the equilibrium is attained. Means alpha equals to number of moles dissociated, number of moles dissociated to the total number of moles. Alpha, it is the ratio of number of moles of dissociated to the total number of moles. Okay, now we calculate then percentage dissociation. Equals to अल्फा इंटू 100. बघा, यानंतर हा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला बरेचदा पुढे पर्सेंटेज डिसोसिएशनसाठी कामी येईल. नंतर काही न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. टोटल नंबर ऑफ मोल्स तुम्हाला या ठिकाणी दिली जातील, त्यापैकी किती डिसोसिएट झाले या दोघांचं फ्रॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे. नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड टू द टोटल नंबर ऑफ मोल्स. डिग्री ऑफ डिसोसिएशन डेसिग्नेट करतोय आपण अल्फानी. The degree of dissociation of an electrolyte, it is the fraction of total number of moles of the electrolyte that dissociate into the ions. Okay, then from this equation we also calculate the percentage dissociation. Percentage dissociation equals to alpha into 100. Now for 2 marks or 1 marks in board exam, there is a possibility to ask degree of dissociation as well as percentage dissociation. Now we comes on another point, that is our acid and bases. Acid and base. For our acid and bases, there are different theories are involved. Arrhenius theory, Lowry-Bronsted theory, and Lewis. These three concepts are involved for our acid and bases. In our 10th standard, we already discussed about the Arrhenius theory. According to Arrhenius theory, acid and bases. First we discuss about acid and bases according to Arrhenius theory. According to Arrhenius concept, first according to Arrhenius, acid is a substance which contain hydrogen and gives H positive ion in aqueous solution.
अकॉर्डिंग टू आर्हेनियस कन्सेप्ट, आर्हेनियस काय सांगतो आपल्याला, containing hydrogen and gives H positive ion in aqueous solution. आपल्याला हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड ॲज वेल ॲज तो वॉटरमध्ये ॲक्वियस सोल्युशनमध्ये आपल्याला देतो आहे एच पॉझिटिव्ह आयन, दॅट इज अवर ॲसिड अकॉर्डिंग टू आर्हेनियस. ओके, देन फॉर बेस अकॉर्डिंग टू आर्हेनियस theory, according to Arrhenius, base is a substance which contain OH group and produce OH negative ions when in aqueous solution. H positive असेल aqueous solution मध्ये तो देत असेल तर that is our acid. If it produces OH negative ion in its aqueous solution, it is our base according to Arrhenius theory. But according to Arrhenius theory, there are certain limitations for a different compounds. त्या ठिकाणी काही Arrhenius theory जी आहे ती काही कंपाऊंडसाठी आपल्याला फॉलो करता येणार नाही. असे बरेचसे कंपाऊंड्स आहेत, असे बरेचसे कंपाऊंड्स आहे की ज्यामध्ये उदाहरणार्थ घेऊया आपण, हा NH3 आहे. हायड्रोजन आपल्याला दिसतो आहे परंतु तो ॲसिडिक नेचर आपल्याला दाखवत नाही आहे, बरोबर आहे. काही ठिकाणी आपल्याला वेगवेगळे सॉल्ट्स बघायला मिळतील. या ठिकाणी उदाहरण घेऊया आपण, जसे की एक Na2CO3 हा या ठिकाणी सोडियम कार्बोनेट आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठे OH दिसत नाही आहे, एच दिसत नाही आहे, तरी याचं आपल्याला कॅरेक्टर एक्सप्लेन करता आलं पाहिजे. मग अशा कंपाऊंडसाठी ही थिअरी आपल्याला फॉलो करता येणार नाही. ओके, तर मग यासाठी काही पुढच्या थिअरीज आपल्याला बघाव्या लागतील. ओके, तर नंतरची थिअरी या ठिकाणी आलेली आहे. आता जसं की आर्हेनियस थिअरी आपल्याला काही एक्झाम्पल्ससाठी फॉलो करता येईल. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, अकॉर्डिंग टू आर्हेनियस काही ॲसिड बेसिस आपल्याला एक्सप्लेन करता येतील. जसं की या ठिकाणी आता एक्झाम्पल घेतो आहे मी HCl, ॲक्वियस सोल्युशन याचं बनवतो आहे मी. देन इट गिव्स H पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह. ओके, देन अगेन वी टेक CH3COOH, ॲक्वियस सोल्युशन घेतो आहे, फॉर्मेशन ऑफ CH3COO निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी H पॉझिटिव्ह मिळतो आहे ॲक्वियस सोल्युशनमध्ये. देअरफॉर दे आर acids. Then for our base, आपल्याला या ठिकाणी बेसचे काही एक्झाम्पल्स अकॉर्डिंग टू Arrhenius, when their aqueous solution produces OH. फॉर एक्झाम्पल घेतो आहे मी आता NaOH. when we take the aqueous solution, formation of Na positive plus OH negative. Okay, another base that is our NH4OH ammonium hydroxide या ठिकाणी घेतो आहे मी. इट गिव्स NH4 पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. ॲसिड अँड बेसिस अकॉर्डिंग टू आर्हेनियस थिअरी. ओके,